डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये अमुदान केमिकल या कंपनीमध्ये आज दुपारी 1:15च्या सुमारास भीषण स्फोट झाला। या स्फोटामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 64 जण जखमी झालेले आहेत। आणखी 2 ते 3 कामगार अद्याप अडकल्याची माहिती आहे। अमुदान केमिकल मधील स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे पसरलेल्या आगीच्या भक्षस्थानी आजूबाजूच्या 3 कंपन्या आणि 1 गाड्यांचं शोरूम देखील जळून खाक झालंय। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले। हा स्फोट एवढा गंभीर होता की इमारतीच्या काचाही फुटल्यात। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। डोंबिवली टॉप शॉट्स येत आहेत। डोंबिवली एमआयडीसी मध्ये असणाऱ्या केमिकल फॅक्टरीमध्ये लागलेली आग जी आहे ती अद्याप आटोक्यात आलेली नाही आहे। आगीची तीव्रता आणि भीषणता किती आहे हे मी आपल्याला दाखवतोय। आपल्याला समोर ही सगळी दृश्य पाहायला मिळतात आहे। आगीचे आणि धुराचे लोट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आहे। भयानक अशी आग जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये लागलेली आहे। आसपासच्या ज्या कंपनी आहेत तिथे देखील ही आग पसरलेली आहे। आता सगळ्यात ज्या संबंधित यंत्रणा आहेत, अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा इतर सगळे यंत्रणा आग जे आहे ते विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतात आहे। मात्र या आगीची तीव्रता किती आहे हे आपल्याला जाणवेल ह्या आसपास ज्या इतर कंपन्या आहेत त्यांच्या या सगळ्या छतावरती किंवा जे काही टॉपचे पत्रे आहेत वरचे त्या ठिकाणी बघितल्यानंतर सगळे जे आहेत ते फुटलेले आहेत। हे सगळे सिमेंटचे पत्रे आहेत आणि ते सगळे फुटलेले आहेत। याच्यावरून किती स्फोट भीषण होता आणि किती आवाज झाला होता याची आपल्याला कल्पना येईल। ही सगळी दृश्य आणि आसपासच्या कंपन्यांवरती कुठेही आपल्याला असा पत्रा पाहायला मिळत नाही आहे। सगळे पत्रे जे हे सिमेंटचे आहेत ते फुटलेले पाहायला मिळतात आहे। एकूणच एक भीषण अशा स्वरूपाची आग जी आहे ती या सगळ्या एमआयडीसीच्या परिसरात लागलेली आहे। इथले काही कर्मचारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मुझे बताइए क्या हुआ था, आपने क्या सुना था? धमाका हुआ, धमाके के वजह से सब पतरा और फटा है। हाँ, उसके बाद कांच और टूटा। कितने बजे हुआ था और आप लोग क्या कर रहे थे उस वक्त? ये करीब अपना 1 के 1:30 के बीच में, हाँ, 1:30 बजे के लगभग क्या सुना आपने, क्या हुआ था? धमाका हुआ। धमाका सुना, हम लोग सब भागने लगा। हाँ। भागने लगा तब कांच और गिरने लगा नीचे, तो फिर अंदर गया। उसके बाद फिर भागा हम लोग सब। आप कहाँ थे और क्या सुना? वही वैसा ही हम लोग अंदर ही रहा, कुछ देखा नहीं, आवाज जैत करा बस। उसके बाद में हम लोग तो बाहर एकदम भगदड़ मची थी क्या? हाँ, हम लोग एक के बाद में हम लोग बाहर भाग गया। हाँ, भाग कितना देर तक आवाज हो रहा था? ये करीब 5 मिनट। 5 मिनट 6-7 मिनट बस। ओके, ये सब पूरा जो पतरा वगैरह दिखाई दे रहा है वो उस वजह से ही फूटा है? उसके वजह से फूटा है। हाँ, ओके। इसके पहले कभी ऐसा हुआ था यहाँ पर? नहीं। हाँ, इसके अच्छा। पहले कभी नहीं हुआ ऐसा। ओके। नक्कीच या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय की दुपारच्या सुमारास जो काही स्फोट झाला आणि त्या स्फोटाचा परिणाम म्हणून जे आहे ते अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आग तरी आटोक्यात आलेली नाही आहे। आग जी आहे ते आपल्याला अद्यापही पाहायला मिळते आणि त्याचसोबत या आगीचा परिणाम जो आहे तो आसपासच्या परिसरावरती कशा पद्धतीचा झालेला आहे। जो दुपारी आवाज झाला आणि त्यानंतर जो स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये नेमकी आसपासच्या परिसराची काय परिस्थिती आहे हे आपल्याला या सगळ्या दृश्यांमधून पाहायला मिळते। त्यामुळे आणखी बराच वेळ जो आहे ही सगळी आग जी आहे ती आटोक्यात आणण्यासाठी सगळ्याच यंत्रणांना लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकरसह देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, डोंबिवली। तर स्फोट झाल्यानंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण झालेली होती हे आपण जाणून घेतलेलं आहे। माझे सहकारी थेट याच घटनास्थळावरून देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत जोडले गेलेत। देवेंद्र, आता नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? आग आटोक्यात आणण्यात आलेलं यश आलेलं आहे का? जखमींची नेमकी काय परिस्थिती? तृप्ती, अद्याप देखील ही आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाही आहे। अग्निशमन दल असेल किंवा सगळ्या संबंधित यंत्रणा असतील त्या आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आहे। मात्र ही केमिकल फॅक्टरी आहे। केमिकल फॅक्टरीची आसपास देखील ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये देखील ही सगळी आग पसरलेली आहे। त्यामुळे आणखी बराच वेळ जो आहे तो ही सगळी आग आटोक्यात आणण्यासाठी लागू शकतो। दुपारच्या सुमारास ही सगळी आग लागली होती आणि त्यानंतर अग्निशमन दल असेल किंवा सगळ्या स्थानिक यंत्रणा असतील त्या आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न करतात आहे। मात्र काही कालावधीनंतर होणारे स्फोट, भडकणारी आग आणि प्रचंड असा धूर यामुळे अद्याप तरी ही सगळी आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाही। आणखी बराच वेळ जो आहे ही सगळी आग जी आहे ती आटोक्यात आणण्यासाठी लागू शकतो।
देवेंद्र, या कंपनीमध्ये किती एकूण कामगार होते? सध्या त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे का? जखमींवरती उपचार सुरू असतील, काय नेमकी परिस्थिती? अपडेट्स मिळतात? तृप्ती, जी माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्यानुसार 6 लोकांचा या सगळ्या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर अनेक लोक जे आहेत ते या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत. MIDCचा परिसर आहे, कामगार वस्तीचा आहे आणि त्यामध्ये अनेक कामगार जे आहेत ते आतमध्ये काम करत होते. बरेच लोक जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती जवळचं जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये उपचार सुरू आहेत. आणि या सगळ्या घटनेमध्ये आत्तापर्यंत जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. देवेंद्र, तुला